जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या माझ्या विजिगीषू विद्यार्थ्यांनो, नमस्कार. मी आहे आपल्या स्वप्नांची सोबती शीतल पाटील, संचालिका द विजिश अकॅडमी. चला तर मग आज आपण पाहतोय दिनदर्शिकेची एक शॉर्ट मध्ये ट्रिक्स. 15 ऑगस्ट 2010 ला रविवार होता, तर 15 ऑगस्ट 2020 चा वार. सर्वात प्रथम जे 2 वर्ष दिलेत त्यांची वजाबाकी करून घ्यायची. 2 वर्षांची वजाबाकी केल्यानंतर 2020 मधनं 2010 गेले, 10 उरतात. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय तर 2010 पासून 20 पर्यंत एकूण लीप वर्ष किती आहेत. तर बाळांनो, लीप वर्ष म्हणजे काय, तर ज्या वर्षाला 4 न भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. किंवा जर 1900 किंवा 1800 जर असं असेल तर त्याला 400 न भाग घालवायचा असतो. तर बाळांनो, 2012 हे एक लीप वर्ष आहे बघा, 4 न भाग जातो त्याला. त्याच्यानंतर 16 हे एक लीप वर्ष आहे आणि 2020 हे एक लीप वर्ष आहे. म्हणून आपल्याला 10 मध्ये 3 प्लस करायचे. का, तर 3 लीप वर्ष आहेत म्हणून. 10 अधिक 3 13 झाले. आलेल्या 13ला 7 न भाग घालवायचा. 7 नच का भाग घालवायचा, कारण 7 दिवसांचा एक आठवडा असतो म्हणून 7 न भाग घालवायचा. 7 एके 7. 13तून 7 गेले, 6 शिल्लक राहतात. याचा अर्थ वार 6 दिवसानंतर पुढे जातो. वार कोणता होता, रविवार होता. रविवार नंतर वार 6 दिवसांनी पुढे जाईल. याचा अर्थ इथे शनिवार येईल. चला तर मग नेक्स्ट उदाहरण पाहूया. 7 जानेवारी 2008 ला सोमवार होता, तर 7 जानेवारी 2016 चा वार आपल्याला काढायचा आहे. मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच पहिल्यांदा जी 2 वर्ष दिलेत त्यांची वजाबाकी करून घ्या. 2016 तनं 2008 वजा केल्यानंतर उत्तर किती येते, तर 8 येते. आता ह्याच्यामध्ये एकूण लीप वर्ष किती आहे ते ऍड करायचंय. बघा, हा 2008 हे वर्ष काय आहे, लीप वर्ष आहे. मग फेब्रुवारी महिना आहे का बघायचं. यस, 7 जानेवारीचा वार दिलाय म्हणजे फेब्रुवारी महिना त्याच्यामध्ये आहे. मग 2008 धरा. त्याच्यानंतर 2008 नंतर 2012 धरा. 2016 पकडायचं का, तर नाही पकडायचं बाळांनो, कारण 7 जानेवारी 2016 चा वार विचारलाय. फेब्रुवारी महिना पुढे येतोय. जरी 2016 हे लीप वर्ष असेल तरी सुद्धा इथं पकडायचं नाही, कारण फेब्रुवारी महिना आलेला नाही. फेब्रुवारीच्या आधीच जानेवारी महिन्यात मधला 7 तारखेचा आपल्याला वार विचारलेला आहे. म्हणून ह्याच्यामध्ये ऍड करताना 2च ऍड करायचे. कुठले कुठले, तर 2008 आणि 2012 ही 2च लीप वर्ष पकडायची. 8 आणि 2 ह्यांची बेरीज 10 आली. 10 ला 7 न भागायचं. वार 3 दिवसाने पुढे जातो. म्हणजे सोमवार होता 7 जानेवारी 2008 ला, तर 7 जानेवारी 2016 ला सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार येणार. हे ट्रिक्स जी आहे ही कधी उपयोगी येणार, जेव्हा दोन्ही 7 जानेवारी 7 जानेवारी म्हणजे हे समान आहे, फक्त वर्ष वेगळं असेल आणि जी तारीख आहे ती समान असेल, तेव्हा तुम्हाला ही ट्रिक्स वापरणं सोपं जाईल. येस, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं. येस, धन्यवाद. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.